श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सारिकाज किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर 1 किलोचा बटरस्कॉच फ्लेवरचा आपण आज केक बनवत आहोत। तर मी हा 380 ग्रॅम प्रेमिक्स घेऊन केक बेक केलेला आहे। त्यामध्ये फक्त 3 चमचे आपलं खाण्याचं तेल, ज्याला कुठलाही फ्लेवर वास वगैरे नसेल असं, आणि बटरस्कॉच इसेन्स 2 ते 3 ड्रॉप्स आणि येलो कलरचे घातलेले आहेत। तुम्हाला कलर आवडत असेल तर घाला, नाही तर नाही घातला स्किप केला तरी चालेल। तर या प्रकारे मी 180 डिग्रीला ओव्हनला मी बेक करून घेतलेला आहे। छान असा स्पॉन्जी केक आपला तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान फुललेला आहे। त्याचे आपल्याला 3 लेयर्स करून घ्यायचे आहेत। माझा मधला व्हिडिओ स्किप झालेला आहे शूट करताना, त्यामुळे मी लेयर्स वगैरे आणि आयसिंग पूर्ण दाखवू शकलेली नाही आहे। पण याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेला आहे मी, तर तुम्ही तोही तिथे जाऊन बघू शकता। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या सारिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हे पहा आपले किती छान केक बेक झालेला आहे, जाळीदार अगदी। आणि तोपर्यंत त्याला लागणारी आपली क्रंची चिक्की तयार करून घेतलेली आहे। चिक्कीचाही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, सो कशी करायची आहे तुम्ही तिथे जाऊन नक्की बघू शकता। तर ती चिक्की छान थंड झाली की आपल्याला त्याला क्रश करून घ्यायची आहे। या प्रकारे पहा तुम्ही मी करून घेतलेली आहे आणि 2 लेयर आयसिंग झालेले आहेत माझे। तिसऱ्या लेयरवर मी अशी त्या आपण जी चिक्की बनवलेली आहे ती अशी छान क्रश करून घेतलेली आहे। लगेच क्रश होते ती। छोट्याशा अशा प्लास्टिक पिशवीमध्ये वगैरे घालून लाटण्याने त्याला ठेचायची आहे फक्त, आणि अशी मध्ये घालायची आहे। भरपूर चिक्की घातल्यावर बटरस्कॉच केकला खूप छान फ्लेवर येतो आणि मध्येच खाताना क्रंची खूप छान लागतं। आणि बटरस्कॉचचा क्रश जो आहे आपला टेस्टसाठी, तो मी याच्यावर घातलेला आहे, कारण वरच्या स्पॉन्जला कुठलाही आपला फ्लेवर येत नाही, त्यामुळे मी स्पॉन्जला सुद्धा थोडासा क्रश मी लावून घेत असते। त्याने केकला छान खूप टेस्ट छान येते आणि फ्रेश लागतो एकदम केक। हे पहा व्हाईट क्रीमनीच मी सगळ्या केकला आयसिंग करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। या प्रकारे आपल्याला पूर्ण छान आयसिंग करून घ्यायची आहे आणि नंतर फायनल फिनिशिंगसाठी पुन्हा क्रीम लावून मस्त प्लेन स्क्रॅपरने प्लेन करून घ्यायचं आहे। या प्रकारे अगोदर मी लायनिंगच्या स्क्रॅपरने करून घेत असते। तुम्हाला लायनिंग अशीच ठेवायची असेल तर तुम्ही अशी ठेवू शकता, प्लेन करायची असेल तुम्ही प्लेनही करू शकता। असं करताना फक्त कुठे क्रीम कमी आहे जास्त आहे त्या ठिकाणी आपल्याला लावायची आणि काढायची आहे। या प्रकारे आपला केक छान आयसिंग करून झालेला आहे, पूर्णपणे प्लेन फिनिशिंग करून झालेली आहे। पहा या प्रकारे, आणि साईडचं लागलेलं छान आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे स्वच्छ कापडाने। हे पहा या प्रकारे, आणि जे मी शेंगदाण्याची चिक्की क्रश करून घेतलेली होती त्यानेच मी खालचं बाजू डेकोरेट करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला करू शकता। आणि येलो कलरच्या क्रीमने मी यावर रोजेट्स काढून घेतलेले, रोजेट्स नाही आहे फक्त नोझल फिरवलेला आहे। या प्रकारे पण छान दिसत आहे आणि स्प्रिंकल टाकलेले आहेत। अगदी इझी केक आहे, खूप सुंदरही दिसतो, खायलाही खूप छान लागतो। आणि तुम्ही अजून काही डेकोरेशन करायचं आहे वरती, चॉकलेट्स वगैरे आपण ठेवायचे आहेत त्याच्यावर, तुम्ही बघू शकता। बरोबर 1 किलोचा केक हा रेडी होतो। थोडासा कमी वाटला त्यामुळे मी आणखी त्याला क्रंचेस लावलेले आहेत, खाली चिक्की लावलेली आहे आणि वरती चॉकलेट ठेवलेले आहे। या प्रकारे आपला पूर्ण केक रेडी आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय। आणि घरी नक्की करून बघा, खायला खूप टेस्टी लागतो हा केक। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरही करा। माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। श्री राधे राधे।